बहुरूपवान परितो बहुरूपवान परितो मच्छीचा म्हणून नाम मत्स्येंद्र हो हो बहुरूपवान परितो मच्छीचा म्हणून नाम मत्स्येंद्र मुकुटमणी संतांचा मुकुटमणी संतांचा जेवी अमरात शोभी देवेंद्र राम 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 हरे हरे राम 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 रघोत्तमा राम 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 सीता पते राम 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 रघोत्तमा राम 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 हरे हरे राम राम। कथाभाग असा आहे, भगवान शिवशंकर कैलास पर्वतावरती बसून आपल्या हृदयातल्या आत्मारामाच्या शांतीबद्दल, जो खरा विश्वाचा विश्राम आहे त्याबद्दल देवी भगवतीला म्हणजे देवी पार्वती मातेला श्रीराम हृदय नावाचा विषय समजावून सांगताना भगवान शिवशंकरांची आज्ञा नसताना मच्छीच्या वेशामध्ये म्हणजे मत्स्याच्या वेशामध्ये म्हणजे माशाच्या वेशामध्ये लपून भगवान महाविष्णूंनी ते राम हृदय ऐकलं. भगवती जगदंबा पार्वती माता झोपी गेल्यानंतर सुद्धा ते राम हृदय ऐकताना असा आवाज त्या सरोवरामधून येतोय आणि म्हणून त्याला आपल्या त्रिशूळाच्या प्रहाराने त्या मत्स्याला ठार मारल्यानंतर त्याच्यातून मूळ महाविष्णू प्रकट झाले. आणि मग भगवान शिवशंकरांनी त्यांना जवळ बोलावून त्यांना विचारलं की अहो तुम्ही चोरून कशाला ऐकता. प्रत्यक्ष बोलावले असतात, प्रत्यक्ष सांगितलं असतं, इच्छा व्यक्त केली असती तर मी तुम्हाला समजावलं नसतं का हो. म्हणाले आम्हाला पूर्व जन्मामध्ये गोकुळामध्ये असल्यामुळे चोऱ्या करायची सवयच लागली होती हो. त्यामुळे ही चोरी करून ऐकताना पकडलो गेलो खरा, पण ही सवय अशी नडली. पण हे तुम्ही जे रामहृदय स्तोत्र, हा रामहृदय नावाचा तत्वज्ञानाचा भाग मातांना समजावून सांगता आहात, तुम्ही ऐकला खरा, पण तो असा चोरून ऐकल्यामुळे दूषित झालेला आहे. त्यामुळे मला आता हा पुन्हा तुम्ही प्रत्यक्षपणे समजावून सांगा. भगवान शिवशंकर म्हणाले नाही, एकदा मुखातून निघालेला शब्द परत तसाच्या तसा मला सांगता येईलच असं नाही. आता हे एवढे मोठे तत्वज्ञानाचे विषय तुला पुन्हा समजावून घ्यायचे असतील तर तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. तो अवतार म्हणजे आत्ताच आर्या म्हटली, तो अवतार मत्स्येंद्र म्हणजे मच्छिंद्रनाथांचा. मच्छीच्या वेशामध्ये होते म्हणून नाव पडलं मत्स्येंद्र. आणि त्यांना भगवान शिवशंकरांनी आज्ञा केली, तुम्हाला हा विषय समजावून घ्यायचा आहे ना, भूतलावरती जा. आता फार मोठं गुरुपीठ निर्माण झालेलं आहे. भगवान दत्तात्रेयांनी गुरु शिष्य परंपरेमधून हे सगळं अध्यात्माची विद्या गुरु शिष्य परंपरेने पुढे सोपवण्याचा फार मोठा व्रताचा भाग हातामध्ये घेतलेला आहे. तर त्यांच्या चरणापाशी बसा आणि हा विषय समजावून घ्या, ते तुम्हाला धन्य करतील, तुम्हाला आत्मज्ञान होईल. म्हणून मत्स्येंद्रांच्या म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या वेशामध्ये हे भगवान महाविष्णू भूतलावर अवतरित झाले आणि भगवान दत्तात्रेयांची कृपा त्यांना लाभली. आणि आजपासून तू तुझा वेगळा संप्रदाय सुरू कर असं त्यांना सांगितलं आणि त्या संप्रदायाला नाव दिलं नाथ संप्रदाय. भगवान दत्तात्रेयांनी कृपा केली, आत्मज्ञान करवून दिलं आणि असे ते विलक्षण असलेले मत्स्येंद्रनाथ, त्या मत्स्येंद्रनाथांना आपली कुबडी, आपली शैली, आपली शृंगी असं सगळं सोपवलं. आणि आजपासून या ज्ञानाचा अधिकारी तू म्हणून त्यांना सोपवून दत्तात्रेय निघून गेले. आता आयुष्याचं ध्येय एकमेव मत्स्येंद्रनाथांनी ठरवून ठेवलं, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनी सोडावे सकळ जन. आणि म्हणून योग्य शिष्य मला मिळावा आणि मी मरायच्या पूर्वी, अर्थात नाथ संप्रदायातले लोक किंवा हे सगळे नवनाथ गेलेले नाहीत, पण माझ्या पश्चात ही परंपरा चालवावी, माझ्यासारखेच अनेक शिष्य निर्माण व्हावेत, या हेतूनं
असा कुठला शिष्य मिळतोय का की ज्याची परीक्षा मला घेता येईल आणि तो माझ्या परीक्षेला उतरल्यावर मी त्याला हे सगळं ज्ञान देईन आणि माझा खरा शिष्य शोभेल. या शोधार्थ भूतलावरती फिरताय. फिरता 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 दुपार झाली आणि दुपारच्या वेळेला भिक्षा मागण्याकरता एका दारापाशी येऊन मत्स्येंद्रनाथ थांबले. काय रूप असेल हो मत्स्येंद्रनाथांचं. नाथ संप्रदायामध्ये भिक्षा मागण्यासाठी जी गर्जना केली जाते ती वेगळीच असते. आपल्या सगळ्यांना माहिती. चिमटा वाजवायचा, अल्लख निरंजन माई अल्लख निरंजन अशी गर्जना करायची, घोषणा करायची. त्याप्रमाणे मत्स्येंद्रनाथांनी त्या एका दरवाजाच्या बाहेर गर्जना केली, अल्लख निरंजन माई अल्लख निरंजन. घर म्हणजे झोपडी वगैरे नव्हती बरं का, व्यवस्थित बांधलेलं घर होतं. ज्या घराकडे पाहिल्यानंतरच कळेल की या घरातल्या माणसांना काही कमी नाहीये. धनधान्य सुसंपन्न असलेले हे लोक आहेत. मत्स्येंद्रनाथांची ही आरोळी ऐकल्यानंतर त्या घरातली स्त्री होती ती सुपामधून धान्य घेऊन बाहेर आली आणि मत्स्येंद्रनाथांच्या त्या रूपाकडे पाहिलं. अजानुबाहू असलेलं रूप, निस्पृहतेचं तेज, त्यानंतर ज्ञानाचं तेज आणि सद्गुरु कृपेचं तेज. तीनही प्रकारची तेज अंगावर दिसत होती. आणि क्षणभर ते सूप घेऊन बाहेर आलेल्या स्त्रीला त्यांच्याकडे पाहिलं आणि हुंदका आला. हो, सूप बाजूला ठेवलं आणि तोंडावर पदर घेतला. मत्स्येंद्रनाथांनी ते दृश्य पाहिलं. माई कशा करता रडता हो. सूप बाजूला ठेवून तिने उत्तर दिलं, बरं पाहावं तर त्या स्त्रीमध्ये काहीही कमी नव्हतं. अंगावरती अलंकार होते, पती होत्याची म्हणजे पती आहे अशी सगळी चिन्ह दिसत होती. तरी आपण रडता माई कशा करता. ती माई सुद्धा सांगायला लागली, ती स्त्री सांगायला लागली, मुला माझ्याकडे काहीही कमी नाही बघ. माझा नवरा उत्तम कमावता आहे, घरची परिस्थिती तुला दिसतीच आहे, धनधान्य पाणी भरते घरामध्ये, सगळं काही सुरळीत चाललंय, सगळी नातीगोती उत्तम सुखाने आनंदाने आहेत. पण विवाह होऊन खूप वर्ष झाली. तुझ्याकडे पाहिलं आणि मला असं मनात येऊन गेलं की मला जर मुलगा झाला असता ना, मला पुत्र झाला असता तर तो आज तुझ्या एवढा असता. तो पुत्र माझ्याकडे नाही. मत्स्येंद्रनाथांनी तिचं दुःख ओळखलं. शहाणे करूनी सोडावे सकळ जन, याचप्रमाणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आणि म्हणून याही दृष्टीने जगाचं कल्याण करावं, ऐहिक सुद्धा कल्याण समाजाचं करावं म्हणून दुःख पाहावलं नाही. त्यात आपण भिक्षेला ज्या घरात घेतो तिथे असं दुःख असणंही बरोबर दिसत नाही. म्हणून क्षणभर डोळे मिटले, आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि बाहेर रक्षेची राखेची एक पुडी काढली. त्या स्त्रीला म्हटलं, माई इकडे पहा. हातावर पुडी ठेवली आणि सांगितलं, ही पहा, ही राख, ही रक्षा म्हणजे माझ्या सद्गुरुनाथांचा, गुरु दत्तात्रेयांचा प्रसाद आहे. तो तुम्ही आजच्या आज भक्षण करा. माई जास्त बोलत नाही, आज मी तुमच्याकडून भिक्षा नाही घेत. ही रक्षा हा प्रसाद सेवन केल्यानंतर तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. आणि बरोबर आजपासून 12व्या वर्षानंतर 12व्या वर्षी याच तिथीला, याच दिवशी, याच वेळेला मी तुमच्या दारात आलेला असेन. त्या 12 वर्षाच्या मुलाकडून मी भिक्षा घेईन. तथास्तु. दत्तप्रभू तुमचं कल्याण करोत असं सांगून हे पुढे गेले. स्त्रीचं रडणं थांबवलं. ते सूप तसंच ठेवलं बाजूला. ती रक्षेची पुडी होती ती कोनाड्यात नेऊन ठेवली. म्हणाली, रात्री घेईन आता जेवण झाल्यानंतर. पण कसलं काय, ती त्या रात्री राहिलीच. उद्या घेते, परवा घेते, तेरवा घेते, असं असं म्हणता म्हणता 10-12 दिवस निघून गेले. आणि एक दिवशीची दुपार. पूर्वीच्या वेळेला दुपारी स्त्रिया जेवण झाल्यानंतर गप्पा मारत बसायच्या. आजूबाजूच्या शेजारच्या बाजारच्या सगळ्या स्त्रिया यायच्या आणि गावातल्या काही नवीन वार्ता असतील यांचा वार्तालाप करायचा, एकमेकांशी गप्पा मारायच्या. जाता जाता मत्स्येंद्रनाथांनी एवढं सांगून गेलेलं होतं, मत्स्येंद्रनाथांनी सांगून ठेवलेलं होतं की हे मी तुला दिलाय
हा गुरूंचा प्रसाद मी तुला दिला, हे कुणालाही सांगू नकोस. पण गंमत अशी असते की संत आपल्याला सांगतात त्याच्या मागे काहीतरी कारण असतं, हे आपण विसरून जातो आणि आपली अक्कल चालवायला जातो, तिथे आपण फसतो. तसं कुणालाही सांगू नको असं सांगितलेलं होतं. दुपारी वार्तालाप सगळ्या स्त्रियांचा सुरू झाला आणि ही पटकन बोलून गेली बोलता बोलता, अहो 10-12 दिवस झाले असतील, होता मुनी विमल जो तापना, करीच तो तात योगी जना, प्रेमा दिसे भजनी नेमान, जो टळत कामासी जो मानिना. म्हणाले एक साधू बैरागी गोसावी असा आला होता, इतका तरुण, 20-21 वर्षाचा साधारण असेल. दाराशी आल्यानंतर बघून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, कारण माझी व्यथा तुम्हाला माहिती, मला जर पुत्र आज असता तर तो त्या साधूने एवढा असता, त्या बैराग्या एवढा असता 20-21 वर्षांचा. माझं दुःख पाहिलं आणि तो जो मुनी होता तो अत्यंत तेजस्वी होता. त्याच्याकडे पाहून असं क्षणभरही मला वाटलं नाही की हा फसवा असेल, हा खोटा असेल, हा लफंगा असेल. आणि म्हणून एक राख, एक रक्षेची पुडी मला त्या साधूने माझ्याकडे दिलेली आणि तो म्हणाला, ही सेवन कर, तुला पुत्र प्राप्ती होईल, अत्यंत तेजस्वी पुत्र तुला होईल आणि 12 वर्षांनी त्या पुत्राच्या हातूनच मी भिक्षा घ्यायला इथवर येईन. हे ऐकलं मात्र. आणि आजपर्यंत गंमत अशी आहे मंडळी की या जगामध्ये खरे लोक फार थोडेच असतात, पण खोटे लोक खूप असतात आणि त्या खोट्या लोकांमध्ये खऱ्या लोकांची सुद्धा प्रचिती उघडकीला येत नाही, लोकांना कळत नाही. म्हणून त्या बाजूच्या बायका सांगत होत्या, अरे कसली काय रक्षा, असे अंगारे देणारे किती गोसावी असतात. तुला सांगू का, तू म्हणतेस ना, होता मुनी विमल जो तापना, करीच तो तात योगी जना, प्रेमा दिसे भजनी नेमान, जो टळत कामासी जो मानिना. असाच एक साधू आला होता आमच्याकडे. ती एक स्त्री सांगायला लागली, हो काय झालं तुम्हाला माहितीये का, न्यायाचरी सतत बाया, तया म्हणती माया विहे कासया, आणि वाया कृपा करीती कायाची, घ्या विभूती काया विनाशावया. म्हणले असाच एक साधू आला होता, असाच तरुण. त्याने खिशातून मुलगा होत नाही म्हटल्यानंतर राख काढून दिली होती त्याच्या हातात. ती राख तिने खाल्ली, तिची कुत्री झाली आणि निघून गेली त्या गोसाव्याच्या मागे. असं तुझं व्हायला हवं असेल तर राख खा. ती सावध झाली, म्हणाली खरंच काही असं असेल तर. म्हणून ती राख जी खाल्ली नाही ती खाल्ली नाहीच, पण घरी जाऊन एक उद्योग केला त्या स्त्रीने. प्रत्यक्ष प्रभू दत्तात्रेयांचा प्रसाद, मत्स्येंद्रनाथाने दिलेला प्रसाद, पण अधिकार ओळखता आलेला नाही. आणि काय केलं माहितीये का हो, ती रक्षा घरी आणली. क्षणभर वाटलं होतं की आता मला पुत्रप्राप्ती होईल, पण त्या स्त्रियांकडून हे कळल्यानंतर लगेच मनात संकल्पाचा विकल्प झाला, नाही हे सुद्धा सुख माझ्यामध्ये आलं होतं जवळ, पण आता होणार नाहीये. भलतं सलतं होण्यापेक्षा ही रक्षा आपण खाऊ नकोया, ही रक्षा आपण नाहीशीच करून टाकूया. म्हणून घराच्या बाजूला जे उकिरडा होता ना, त्या उकिरड्यावरती टाकून दिला. पण गंमत कशी झाली, प्रभू दत्तात्रेयांचा प्रसाद असलेली ती रक्षा भागीरथीचे जल सोज्वळ, अमंगळ स्थानी टाकी चांडाळ, तैसेची झाले अजी केवळ, प्रसाद त्याग केला हो. रक्षेची पुडी उघडली आणि उकिरड्यावर टाकून दिली हो. म्हणजे गंगेतलं जळ मुद्दाम काशीला जाऊन आणावं, तो लोटा भरून घरात ठेवावा, त्याऐवजी येता येता येताच गटारात ती ओतून दिल्यासारखं झालं. तिची किंमत तिला कळली नाही. पण ती हा प्रकार सगळा विसरूनच गेली. असे अनेक गोसावी येत गेले आणि हा प्रकार ती सगळा विसरून गेली. पण मत्स्येंद्रनाथ विसरलेले नव्हते हा प्रकार. बरोबर 12 वर्षांनी त्याच तिथीला, त्याच समयाला ते त्याच गावामध्ये त्याच स्त्रीच्या घराच्या समोर आलेले आहेत. मध्ये 12 वर्षांचा काळ लोटून गेलेला आहे आणि समोरून मत्स्येंद्रनाथ चालत येताना दिसले. द्वादशाब्दे मत्स्येंद्र मुनी येती, द्वादशाब्दे मत्स्येंद्र मुनी येती, द्वादशाब्दे मत्स्येंद्र मुनी येती, म्हणती मंत्रोनी तिथली विभूती,
ती मंत्रोनी दिधली विभूती द्वादशाब्दे मत्स्येंद्र मुनी येती मुनी येती मुनी येती द्वादशाब्दे मत्स्येंद्र मुनी येती तिये पासुनी सुत होय कुठे दावी 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 तया विण हे मी अन्न मी नसेवी तया विण हे मी अन्न मी नसेवी मी नसेवी मी नसेवी 12 वर्षांनी बरोबर मत्स्येंद्रनाथ त्या दारापाशी चालत आलेले आहे. अल्लख निरंजन माई अल्लख असं म्हणत नेहमीची आपली घोषणा केली आणि स्त्री बाहेर आली. पाहिली 12 वर्षापूर्वी जो गोसावी आलेला होता, जो अंगारा आपल्याला देणारा होता, तोच गोसावी इथे समोर दिसतोय म्हटल्यानंतर अंगाला कापर सुटलं हो. मत्स्येंद्रनाथ म्हणतात, माई भिक्षा वाढा. आणि तुम्ही भिक्षा वाढू नका. तुम्हाला जो अंगारा दिला होता, तुम्हाला जी राख दिली होती, त्यापासून झालेल्या मुलाचं काय? घाबरलेली, अंगाला कंप सुटलेला, दरदरून घाम आलेला ती स्त्री सांगायला लागली, ते 12 वर्षांपूर्वी जो दिलेला होता ना राख, तो मी अंगारा तो खाल्ला, पण त्याच्यापासून नाही पुत्र झाला. मत्स्येंद्रनाथ स्तब्ध झाले. माई तुम्ही बोलता हे किंचितही शक्य नसलेली गोष्ट आहे. प्रत्यक्ष माझ्या सद्गुरुनाथांचा प्रसाद, दत्तात्रेयांचा प्रसाद, मी मंत्रवून दिलेली ती रक्षा, त्यापासून पुत्र झाला नाही असं होणं शक्य नाही. कुठाय ती दिलेली राख? तू खाल्लीस? खोटं बोलतेस माई, खोटं बोलतेस तू. तू नाही राख खाल्लेली, ती रक्षा तू सेवन केलेली नाहीस. हा साधूचा अधिकार पाहिला, साधूने लक्षात ठेवून आलेलं पाहिलं आणि चूक कबूल केली. हो नाथ, मी भिक्षा नाही खाल्ली. लज्जेने मान खाली गेली. संतांना फसवल्याची लाज वाटायला लागली तिला. माई त्या रक्षेचं काय केलंस? ती रक्षा टाकलीस कुठे सांग? थरकापतच बोट दाखवलं. तिकडे बोट पाहिलं, उकिरड्याकडे बोट झालेलं होतं. मत्स्येंद्रनाथ ताड ताड पावलं टाकत त्या उकिरड्यापाशी गेले. आपली झोळी बाजूला ठेवली. तो सगळा उकिरडा हातानेच खाणायला लागले, बाजूला करायला लागले. शोधत होते या रक्षेपासून. ही रक्षा जरी त्या स्त्रीच्या गर्भात गेलेली नसेल तरी रक्षेचा जो परिणाम व्हायचा तो होणारच. म्हणून हाताने उकिरडा साफ करतायत. काही दिसत नाही म्हटल्यानंतर कान लावून पाहिला. त्या उकिरड्यातून सोहम 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 असा ध्वनी ऐकू येत होता, असा नाद ऐकू येत होता. आजूबाजूला सगळी माणसं जमली. अरे हा असा गोसावी उकिरडा काय हाताने उकरतोय, उकिरडा काय साफ करतोय म्हटल्यानंतर दुर्गंधी पसरली. त्या दुर्गंधीने सगळी माणसं बाजूला झाली, बाजूला येऊन थांबली. आणि मत्स्येंद्रनाथ त्यांना विचारतात उठून, लोक हो, सज्जन हो, या ठिकाणी गेल्या 12 वर्षात कुठला चमत्कार झालेला आपण पाहिला काय? त्यांच्यातले एक दोघे होते, ते सांगतात, हो पाहिला ना. कधी जात येत असलो तर कधी कधी ह्या उकिरड्याच्या वर गोमाता येत असे आणि त्या गोमातेने तिथे यावं. त्या उकिरड्यावर आल्यानंतर तिला पान्हा फुटावा आणि त्या आचोळातून तिच्या स्तनांमधून दूध गळावं. हा चमत्कार अनेक दिवस अनेक वेळेला आम्ही पाहिला आहे. मत्स्येंद्रनाथ स्तब्ध झाले. सद्गुरूंचं स्मरण केलं. काय गुरूंचा अधिकार वर्णन करायचा दत्तात्रेयांच्या, की ही रक्षा त्या स्त्रीने सेवन केलेली नाही, पण तरी सुद्धा त्या उकिरड्यामध्ये पडली तरी सुद्धा सद्गुरुनाथांचा प्रसाद तो कामी येतो तो असा. आणि
आईचं दूध मिळालं नाही, पण गोमातेचं दूध ह्याला मिळालं आणि त्या दुधाने रक्षण झालं. बाजूला करायला लागले. पुत्र बाहेर आला 12 वर्षाचा, वर येऊन उभा राहिला. त्या उकिरड्याने सगळा माखलेला तोही स्तब्ध उभा आहे. समोर पाहिलं मत्स्येंद्रनाथ प्रसन्न मुद्रेने त्याच्याकडे पाहतायत आणि म्हणतायत, घाबरू नको रे, घाबरू नको, मी आहे. त्यांनी वर पाहिलं आणि सगळ्यांना सांगितलं, गाईच्या दुधापासून याची रक्षा झाली, म्हणजे ह्याचं रक्षण झालं, म्हणून आजपासून यांचं नाव गोरक्ष असं आहे. सगळ्यांनी वंदन केलं. गोरखा ये जवळ. जवळ गेले आणि छातीला कडकडून आलिंगन मारलं होत्या. गोरखा, आजपासून मी तुझा गुरु आहे, काळजी करू नकोस, घाबरू नकोस. सगळं साफ केलं, स्वतःचे हात साफ केले आणि त्या स्त्रीच्या पुढ्यात हे दोघे आलेले आहेत. गोरखा, घाबरू नकोस. गायीपासून रक्षण झालं म्हणून त्या नाथांचं, त्या मत्स्येंद्रनाथांच्या शिष्याचं नाव पडलं गोरक्षनाथ. हो, काय गोरक्षनाथांचं भाग्य असेल हो. जन्माला आल्या आल्या सद्गुरुनाथांचं दर्शन, यापेक्षा भाग्य काय असू शकतं का हो. नाही तर आम्हाला जन्माला आल्यानंतर आयुष्यभर तोंड बघू नये अशांचं सुद्धा दर्शन होतं. त्यावेळेला करता काही येत नाही आणि आपल्याला काही कळत नाही म्हणून. पण जन्माला आल्या आल्या सद्गुरुनाथांचं दर्शन. चरणी लोटांगण घातलं, गोरख नाव सगळ्यांना सांगितलं. पण प्रसंग अजून बाकी होता. त्या स्त्रीच्या पुढ्यात आल्यानंतर गंमत अशी झाली की स्त्री सुद्धा ढसढसा रडायला लागली. हात जोडले मत्स्येंद्रनाथांच्या आणि त्या गोरक्षनाथांच्या पुढ्यामध्ये. महाराज, नाथ तुमचं नाव मला ज्ञात नाही, याचं काहीतरी नामकरण तुम्ही गोरख किंवा गोरक्ष असं केलेलं आहे, पण तुमचं नाव मला ज्ञात नाही, तुमचा अधिकार मला ज्ञात नव्हता. 12 वर्षापूर्वी घडलेला सगळा प्रसंग सांगितलं. तुम्ही मला रक्षा दिलीत, प्रसाद म्हणून दिलात. पण असाच एक दिवस दुपारच्या वेळेला मी माझ्या सख्यांच्या बरोबर बोलत असताना त्यांनी मला ह्यापासून परावृत्त केलं आणि ही रक्षा मी उकिरड्यावर टाकून दिली, मला क्षमा करावं. नाथ म्हणतात, तुझ्या नशिबातच नव्हता पुत्र, काय करणार. कामधेनू घरा आली आणि भाकड म्हणून घालविली अशी तुझी स्थिती झालेली आहे. कामधेनू चालून आलेली होती आणि ही भाकड म्हणून तू तिला हकलून दिलंस. नाही, तुझ्या नशिबातच नाही पुत्र, तर तू करणार तरी काय. पतीपासून नाही मिळाला, पण देवांची सुद्धा अशी इच्छा नाही, भगवंताची, माझ्या सद्गुरुनाथांची सुद्धा अशी इच्छा नाही असं दिसतं. तुझ्या पोटी पुत्र लाभ नाही, तुला पुत्राचं सुख नाही मिळणार. काकुळी तिला येऊन विचारते, खरंच नाही का मिळणार, काही काळापुरतं तरी मला पुत्राचं सुख नाही का मिळणार. पण संत कृपाळू असतात ते असे हो म्हणाले, ठीक आहे, अगदीच तुला पुत्राचं सुखापासून तू मुकू नयेस याकरता त्यांच्या झोळीतून दुसरा एक अंगाऱ्याचा पुडी काढली, तिच्या हातावर टिकवली. माई, अगदीच तू मला शरण आलीस आणि पापभिरूपणे तू निरागसपणे निष्पापपणे तू अंगारा टाकून दिलास, म्हणून तुला मी माफ करतो. पण ह्या अंगाऱ्यापासून आता सेवन केल्यानंतर जो पुत्र होईल, जशी या मुलाची सगळी कारकीर्द होती, इतिहास होता, तसाच त्या मुलाचा असेल. बरोबर आजपासून 12 वर्षानंतर मी इथे येईन, तोपर्यंत जो पुत्र होईल त्याचं लालन पालन कर, पुत्र म्हणून सांभाळ कर. जे काही सगळे लाड करायचे, ज्या काही पुत्राच्या म्हणून इच्छा असतील त्या पूर्ण करायच्या आहेत, ते सुख त्याच्याबरोबर तू घे. पण 12 वर्षानंतर इथे आल्यानंतर तोही पुत्र मी असाच घेऊन जाणार आहे. हा तर मी घेऊन जाणारच आहे, पण तरी सुद्धा संत विचार करतात, अगदीच रागावून आयुष्य बर्बाद नको करायला, त्या सुखापासून तिला दूर नको न्यायला. म्हणून त्या संतांनी, त्या मत्स्येंद्रनाथांनी आपण खिशातली अंगाऱ्याची पुडी काढून दिली आणि खरोखर तिच्यापासून त्या स्त्रीला पुत्र प्राप्ती झाली, संतान प्राप्ती झाली. आणि ते याच परंपरेतले पुढचे निवृत्तीनाथांचे गुरु म्हणतात ते गहिनीनाथ. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि त्यांच्या पुढची गादी चालवणारे गहिनीनाथ, ते त्या तिसऱ्या म्हणजे दुसऱ्या अंगाऱ्याच्या पुडीमुळे झालेले पुत्र आहेत. शिष्योत्तम असलेले हे गोरक्षनाथ, सद्गुरू असलेले हे मत्स्येंद्रनाथ. त्या मत्स्येंद्रनाथांनी त्या गोरक्षावर कशी कृपा केली. संतांनी जसं हातामध्ये भगवंत आणून ठेवावा, हातामध्ये गोपाळ आणून ठेवावा असं आपण पूर्वरंगात पाहिलं, तसं या गोरक्षावर कृपा काही केली का हो. तेच पाहण्याकरता आजचा थोडक्यात कथाभाग सांगतो.
नाथ संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे दुपारच्या वेळेला भिक्षा घ्यावी आणि पुढे जावं. कुठलीही इच्छा अपेक्षा बाळगू नये की भिक्षेत हेच मिळेल तेच मिळेल, अमुकच पाहिजे तमुकच पाहिजे. आणि म्हणून त्या नाथ संप्रदायानुसार भिक्षा मागतायत. जे कोणी यथाशक्ती भिक्षा देतायत ते ग्रहण करून ते सेवन करून दुपारचा वेळ घालवताय. पुढे पुढे गावात जात जात असता वाटेत मात्र गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना सारखं विचारायचे, गुरुजी मला भगवंत दाखवाल का हो? दाखवेन हो, दाखवेन दाखवेन. मत्स्येंद्र म्हणायचे, कधी दाखवणार? आज नाही म्हणले उद्या दाखवतो. बरं ठीक आहे. परत दुसऱ्या दिवशी गोरक्षांची पृच्छा तीच, मला भगवंताशी बोलायचंय हो. काय जे तुम्ही म्हणता आत्मज्ञान वगैरे, तुमच्या गुरुजींनी प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी तुम्हाला जे ज्ञान करवून दिलं ते मला ज्ञान करवून द्याल का हो? पुन्हा मच्छिंद्रनाथांचं उत्तर तेच असायचं, देईन बरं, काही काळजी करू नकोस, मी आहे ना तुला. थोड्या वेळाने देईन, थोड्या काळाने देईन, काही दिवसांनी देईन, काळजी करू नकोस. पण गोरक्षाची ती उत्कंठा पाहिली. उत्कंठा कितीही असली तरी आत्मज्ञान प्रत्येकाला पेललं पाहिजे ना हो. गुरूंची कृपा प्रत्येकाला पेलली पाहिजे ना. आणि ती पेलण्याकरता सद्गुरू असा एक मार्ग अवलंबतात, परीक्षेवीण झडकरी नाणे बांधू नये आपुल्या पदरी, देवी शिष्यास उपदेश झडकरी सज्ञान चतुरी न करावा. परीक्षेशिवाय रस्त्यात पडलेलं कुठलं तरी नाणं हे खरं आहे की हे कुणाचं आहे हे कळल्याशिवाय आपल्या कनवटीला बांधू नये, आपल्या पदरामध्ये ठेवू नये, आपल्या खिशात टाकू नये. त्याचप्रमाणे शिष्य म्हणून किंवा शिष्य होण्याची भावना कितीही जरी प्रबळ असली तरी त्याची वारंवार गुरुने परीक्षा पाहावी आणि म्हणावं, बघावं की हा जवळ करण्याच्या पात्रतेचा आहे की नाही, याला आपण दिलेलं ज्ञान पेलणार आहे की नाही. वास्तविक प्रत्येकच गुरु प्रत्येकच शिष्यावरती प्रत्येकच विद्यार्थ्यावरती ज्ञानाचा संस्कार तेवढाच करत असतो. वितरती गुरु प्राज्ञे विद्याम यथैव तथा जडे. जड माणसावरती आणि परिपक्व माणसावरती गुरु कृपेचा वर्षाव ज्ञानाचा वर्षाव तेवढाच करतात. पण फरक एवढाच असतो म्हणाले भर्तृहरी की मातीचं ढेकूळ जे असतं ते सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर सगळ्यांकरता आपलं खडबडीत रूप प्रकट करतं. आपण किती हलके आहोत हेच लोकांना दिसतं. पण तोच प्रकाश मात्र परिपक्व एखाद्या सूर्यविकासिनी कमळावर पडला तर ते मात्र फुलून येतं. तसं गुरु सगळ्यांवरच योग्य ते सगळ्यांना समानच ज्ञान देत असतो. पण परीक्षा बघणं आवश्यक असतं ना हो. मध्यंतरी एक व्हॉट्सअपवरती विनोद वाचला गुरुपौर्णिमेच्या दरम्याने. म्हणले एक शिष्य गुरूंकडे गेला आणि म्हणाला, गुरुदक्षिणा आणली तुमच्याकरता. गुरुपौर्णिमेचा दिवस. गुरु त्याला म्हणतायत, बाबा रे ही काही गुरुदक्षिणा मला नको. म्हणले काय पाहिजे मग तुम्हाला? गुरुदक्षिणा पाहिजे ते देतो. म्हणले एकच दे, तू माझा शिष्य आहेस कुठेच सांगू नकोस. परीक्षा न करता शिष्य करून घेतलं की परिस्थिती अशी होते हो. म्हणून काहीतरी अधिकार तर तपासला पाहिजे ना कुठलीही विद्या देताना. म्हणून त्याचा अधिकार पाहावा आणि मग त्याला आत्मज्ञान करून द्यावं अशा मच्छिंद्रनाथांच्या डोक्यामध्ये विचार. आणि सारखीच जिज्ञासा गोरक्षांची जागृत झाली. जिज्ञासा खूपच वाढली. म्हणून मच्छिंद्राने ठरवलं आता आज परीक्षा पाहूया. आणि म्हणून दुपारच्याच वेळेला पद्धत अशी होती त्यांच्या दोघांची की मत्स्येंद्राने एका झाडाखाली शांत बसावं. गोरक्षाने आजूबाजूला घरांमध्ये आजूबाजूच्या कुठे भिक्षा मिळते का ते पाहावं. जी मिळेल ती भिक्षा आणावी आणि ती पत्रावळ आधी पहिल्यांदा गुरुजींच्या समोर ठेवावी. गुरुजींनी त्यांना पाहिजे तेवढं खावं आणि उरलेलं शिष्याने सेवन करावं. दोघांनी मिळून एकत्र एका ताटात जेवावं अशी पद्धत होती. त्याप्रमाणे मत्स्येंद्रनाथांनी एका झाडापाशी नेलं गोरक्षाला आणि म्हणाले, गोरखा आज दमलो रे खूप उन्हातून चालून. आता मी बसतो. आता इथेच याच गावात आपण कुठेतरी भिक्षा मिळते का पाहूया. जा भिक्षा मागून आणशील? गोरख म्हणाले, का नाही हो, तुम्ही सांगा ते मी सांगाल ते मी करायला तयार आहे. भिक्षा मागून आणणार नाही. भिक्षा मागायला गेले गोरक्षनाथ. इकडे मत्स्येंद्रनाथ शांत बसलेले आहेत. गोरक्षनाथ भिक्षा मागता 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 एका दारापाशी आले. अलख निरंजन माय अलख
त्यांच्याप्रमाणे गर्जना केली, ओम भवती भिक्षां देहि, माई भिक्षा वाढा. अशी गर्जना केल्यानंतर आतली स्त्री बाहेर आली. पाहिलं इतकं तेजपुंज असलेले ते गोरक्षनाथ, मगाशीच म्हटल्याप्रमाणे निस्पृहतेचं, ज्ञानाचं आणि सद्गुरु कृपेचं तेज अंगावर दिसत होतं. पण ते तेज पाहिलं, तेजाची मूर्ती गोरक्षांची पाहिली आणि हिच्या मनामध्ये प्रेमभाव निर्माण झाला. मनात आलं, अरे किती चांगली चांगली असणारी ही मुलं आहेत, पण अशा चांगल्या घरातल्या चांगल्या मुलांना गोसावी का बनवतात हे त्यांचे आई वडील? मुलांना सांभाळायला जमत नाही का त्यांना? येईल जाईल त्या सद्गुरू म्हणवणाऱ्या कुठल्याही सद्गुरूला आपला मुलगा सोपवून द्यायचा, भगवी छाटी नेसायला द्यायची आणि गावोगाव भिक्षा मागत फिरवायचं, हे काही बरं नाही. प्रकटपणे बोलली नाही, पण पुढ्यात गेली आणि गोरक्षनाथ समोर भिक्षा वाढण्याकरता झोळी पुढे घेऊन उभे आहेत. त्या गृहस्थांच्या घरामध्ये, त्या घरामध्ये आज श्राद्धाचा दिवस होता आणि त्यामुळे प्रेमभाव उत्पन्न झालेला होता. मनामध्ये म्हटले, आज सगळं श्राद्धाचं जे जेवण असतं ना, तेच यांना देऊया. म्हणून वडे, खीर, पोळ्या अशा प्रकारचा तो सिद्ध झालेला स्वयंपाक, ब्राह्मणांचं भोजन झालेलं होतं. आता त्यांच्या झोळीमध्ये, किंवा झोळीमध्ये नाही, आता त्यांच्या हातामध्ये देणार. आतून आणलं सगळं ताट सजवून, हातामध्ये ठेवलं वडे, खीर, पोळ्या आणि कुठलीही तक्रार नाही. चांगली भिक्षा मिळाली तरी आनंदी अति व्हायचं नाही आणि वाईट भिक्षा मिळाली कायही भिक्षा असं तोंडही वेंगाडायचं नाही. आणि म्हणून गोरक्षनाथ सामोरे झाले, ती सगळी भिक्षा आपल्या ताब्यामध्ये घेतली. मनात म्हटलं, आज गुरुजी खुश होतील बरं का, एवढा चांगला स्वयंपाक आज मिळतोय. आई ती स्त्री होती माऊली, तीही आत गेली. गोरक्षनाथ पुन्हा मत्स्येंद्रनाथ जिथे बसले होते तिथपर्यंत येऊन थांबले. पण शिष्याचा मोठेपणा, गोरक्षनाथांचा मोठेपणा हा की आपण जी शरणागती सुद्धा पत्करतो ना, आपण जे गुरुला, संतांना, देवाला शरण जातो, त्याच्यात सुद्धा मी शरण जातो याचा देखावा काही जणांना करण्याची सवय असते. तेवढा सुद्धा देखावा नाही. मी तुमच्या पुढे ताट ठेवलंय बरं का, आता तुम्ही भोजन करा मग मी येतो, एवढं म्हणणं सुद्धा नाही. गप्पपणे जायचं, ते ताट पुढे सरकवायचं आणि जे झाड होतं त्यांच्या मागे जाऊन उभं राहायचं. झालं, ताट पुढे सरकवलं. मत्स्यनाथांनी डोळे उघडले, ती भिक्षा हळूहळू जेवतायत आणि त्या क्षणी ठरवलं होतं की आता गोरक्षाची परीक्षा पाहायची. आणि म्हणून गोरक्षनाथ मागे, जे पिंपळाच्या मागे, त्या झाडाच्या मागे उभे होते, त्यांना हाक मारलंच नाही जेवणाकरता. सगळं ताट एकट्याने संपवून टाकलं. वडे, खीर, पोळ्या, खूप उत्तम झालेला स्वयंपाक. जेवून तृप्त झाले आणि हाक मारला, अरे गोरखा, अरे कुठे गेलास? हात बांधून समोर गोरक्षनाथ पुढे आले. जी गुरुजी, तुमच्या पुढ्यातच उभा आहे. अरे आज हा जिथून कुठून स्वयंपाक आणलेला होता ना, तो फार अप्रतिम झालेला होता, फार मला आवडला. जिभेवरती त्याची चव अजून रेंगाळते. एक काम करतोस, अजून जाऊन असंच एक ताट सजवून आणतोस, अशीच भिक्षा त्याच घरातून मागून आणतोस? म्हणाले, जातो. गोरखांना कळे ना की एका घरात गेल्यानंतर पुन्हा त्या घरात त्या दिवशी जायचं नसतं, पण तरी आपल्याला गुरुजी का सांगतायत. पण प्रकट नाही केलं गुरुजींना, उलटा प्रश्न विचारायचा नाही म्हणून तसेच गेले. आणि त्याच आता ह्या मधल्या काळामध्ये 2-3 घटका गेलेल्या होत्या, साधारण 1.5 तास गेलेला होता. आता त्यांचंही घरातलं सगळं जेवण संपलेलं होतं, जेवण झालेलं होतं आणि आता ते सगळं ताटबिट धुवून आटपून मस्तपैकी निवांत बसलेले होते. पण तितक्यात हाच मनुष्य मनामध्ये विचार करतोय. मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षांना सांगितलेलं होतं, नाथ कहे गोरखकू मिष्ठ बहु वावरल्याऊ पकवान, अजून घेऊन ये पकवान. पुढ्यात गेले आणि पुन्हा गर्जना केली, अलख निरंजन मयि अलख ओम भवती भिक्षां देहि. त्या स्त्रीला मगाशच्याच कानावर ही हाक पडली, ही गर्जना ऐकू आली. म्हणाले, आज काय खूपच साधू फिरताना दिसतायत का, साधूंचं अचानक पेवच फुटलंय? म्हणून बाहेर आले. तो मगाशी जो मुलगा घेऊन गेलेला होता भिक्षा, तोच मुलगा समोर आला आणि विचारलं, काय मगाशी तुला भिक्षा दिली, परत भिक्षा मागण्याकरता आलास? नाही म्हणाले, माझे जे गुरुजी आहेत ना मत्स्येंद्रनाथ, त्यांना ही भिक्षा अत्यंत आवडली. बरं, तुमच्या घरी केलेले वडे, खीर, पोळ्या सगळ्याचा स्वयंपाक त्यांना आवडला आणि माझ्यासाठी नव्हे, बरं माझ्या गुरुजींच्या आज्ञेकरता
गुरुजींना बरं वाटावं म्हणून, मत्स्येंद्रनाथांना बरं वाटावं म्हणून ही भिक्षा तुम्हाला परत मागण्याकरता इथवर आलोय. मगासारखंच ताट सजवून पुन्हा देता का? वडे खीर पोळ्यांचा स्वयंपाक पुन्हा देता? मनात म्हणले, अरे मगाशी दिलेली आहे, नाही मिळणार, जा पुढच्या वाटेला. अरे आज आमच्याकडे श्राद्ध होतं, ते जेवण आता संपलं, आता पुन्हा नाही. म्हणाले, असं काय करता? पुन्हा करता, पुन्हा जेवण तयार करा, स्वयंपाक सिद्ध करा आणि वाढा. म्हणले, फार बोललास. असं तुझ्यासाठी तुमच्या रस्त्यावरून फिरणाऱ्या गोसाव्यांकरता आणि तुमच्या त्या गुरु करता आम्ही पुन्हा स्वयंपाक करायचा? त्याच्याकरता आम्ही स्वयंपाक सारखं परत परत करत नाही. दिवसभर काम करून थकले, नाही मिळणार. गोरक्षनाथ सुद्धा काही हट्टी कमी नव्हे. म्हणाले, आता तुम्ही ही भिक्षा देण्याशिवाय मी इथून जाणारच नाही, ही दिल्याशिवाय मी जाणारच नाही. परत जाईन तर वडे खीर पोळ्या घेऊनच. ठाण मांडून बसले. आजच्या भाषेत बोलायचं तर 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, पण गोरक्षनाथ काही जागेवरून हले ना, तिथेच ठाण मांडून बसले. शेवटी त्या स्त्रीने त्याला विचारलं, आता ह्याची परीक्षाच पाहूया. मनातून थोडा संताप आलेला होता आणि जिज्ञासाही जागृत झालेली होती की हा खरंच दिसतो का एवढा गुरुभक्त, गुरूंवर प्रेम असणारा? म्हणून पुढे गेली आणि विचारलं, येरी म्हणे श्वाना परी घेऊन ठाणासी बैससी कारे, गुरुवांच्या पूर्तीस्तव देशील मज सौय नयन काय तरी. म्हणाले, खरंच गुरुची इच्छा म्हणून इथे आला असशील तर मी तुला स्वयंपाक करून द्यायला तयार आहे, पण तुझ्या गुरूंची इच्छा मी पूर्ण केली. आता एवढ्या सगळ्या स्वयंपाकाचा घाट मी घातला, याच्या बदल्यात तू मला काय देणार? म्हणले, माई तुम्ही मागाल ते मी द्यायला तयार आहे. मला गुरुजींना खुश करायचंय, गुरुजींना तृप्त करायचंय, त्यांना भोजन द्यायचंय. म्हणाले, मग एक काम असं कर, देशील मज सौव्य नयन काय तरी, तुझा उजवा डोळा काढून मला देशील का? हा प्रश्न संपायच्या आत गोरक्षनाथांची 2 बोटं आपल्या उजव्या डोळ्यात गेली. दुसऱ्या क्षणाला बुबुळ्यासकट हात बाहेर आला आणि तिच्या हातात पुढे ठेवलं. थरकाप सुटला त्या स्त्रीच्या मनात, अरे हा माणूस आहे का सैतान आहे? काहीतरी वेगळंच अघटितच घडल्यासारखं तिला वाटलं. थरथरत थरथरत आत गेली, सगळा स्वयंपाक केला, बाहेर आली. रक्ताचा पाट वाहायला लागला होता. हो, रक्ताचा थारोळा पडला होता. भळ 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 रक्त वाहते उजव्या डोळ्यामधून आणि मुखातून चित्कार नाही, हू का सू नाही, काही नाही. फास फक्त गुरूंना मला संतुष्ट करायचंय, गुरूंची माझी भक्ती सिद्ध करायची. सगळा स्वयंपाक आणून दिलेला पाहिला. काही ह्या बाईला समजेनाच, सुधारेनाच, काय चाललंय माझ्या समोर. तो स्वयंपाक त्याच्या हातामध्ये सोपवला आणि स्त्री आत निघून गेली. त्याच डोळ्याने एका हाताने डोळा धरलेला आहे आणि दुसऱ्या हाताने ते ताट धरलेलं आहे प्रसादाचं, भिक्षेचं. आणि तसंच मत्स्येंद्रनाथ जिथे बसलेले होते तिथे आणून सरकवलं आणि पटकन बाजूला जाऊन बसले. कारण त्यांच्या दृष्टीस हे सगळं पडलं, ते काहीतरी विचारू शकतात. काय शिष्याच्या गुरुभक्तीची पराकाष्ठा असू शकते हो. आपण केलेला त्याग गुरु बघतातच आहेत, तो वेगळा दाखवायची गरज नाहीये. म्हणून त्याच्या समोर प्रदर्शन नाही करायचं मी तुमच्या पुढे किती त्याग केला हे दाखवण्याचं. आणि म्हणून ते बघतील, ते हे असं वाईट बिभत्स दृश्य बघून झाल्यानंतर आता त्यांना जेवता येणार नाही, जेवण जाणार नाही. म्हणून जेवण होऊ दे, मग काय करायचंय ते करू. आणि म्हणून त्यांचं ते ताट पुढे सरकवलेलं होतं, ते जेवण त्यांना जाणार नाही म्हटल्यानंतर आपण नको आता हे आपल्या त्यागाचं प्रदर्शन करायला. म्हणून त्याच पावलाने तसेच न बोलता पटकन झाडाच्या मागे उभे राहिले आणि म्हणाले, गुरुजी भोजन आणलंय, भिक्षा आणली. मत्स्येंद्रनाथाने पाहिलं, ती भिक्षा समोर होती. जेवण जेवायला सुरुवात केली. अर्ध जेवण झाल्यानंतर म्हणाले, गुरुजींना माहिती नव्हतं का हो हा सगळेला प्रसंग? अहो, सद्गुरुनाथांचं वर्णनच असं केलेलं आहे की सर्वधी साक्षीभूतम. या जगामध्ये घडलेलं प्रत्येक त्यांना दिसतं नवे नवे. आपल्या मनात येतं ते सुद्धा ते ओळखू शकतात नवे नवे. या वाक्याचा अर्थच लावायचा झाला तर असा लावता येईल की मुळात आपल्या मनात जे येतं ते आपल्या मनात यायच्या आधी त्यांच्या मनात आलेलं असतं. सर्वधी साक्षीभूतम. ते मत्स्येंद्रांना माहिती नसेल काय, पण अर्ध भोजन होऊ दिलं आणि मग म्हणाले, अरे गोरखा, विसरलोच की मगाशी एक ताट संपवलं, आता दुसरं ताट आणण्याकरता तुला ताटकाळ तसंच ठेवलं, परत पाठवलं, पण लक्षातच आलं नाही रे आज की तुझं पण जेवण राहिलंय. ये, आपला रोजचा प्रघात तो थांबवायचा नाही, ये माझ्या बरोबर जेवायला ये.
तेव्हा हे गोरक्ष तिथूनच झाडाच्या मागणं बोलतात, गुरुजी नाही हो, आज भूक नाहीये मला, तुम्ही घ्या जेवण. वास्तविक तुमच्या आमच्यासारखे बनेल शिष्य असते तर चान्स होता ना हो चांगला. तसंच कापलेल्या त्या पडलेल्या डोळ्यांनी पुढे जायचं आणि तुमचा आपण केलेला त्याग दाखवायचा. म्हणले नाही, तुम्ही जेवून घ्या, मला नाही आज भूक. किती तत्पर असावं, किती शरणागत असावं, किती अंकित असावं गुरूंच्या. नाही म्हणाले, असं नाही गोरखा, ये, तू जेवल्याशिवाय मी जेवणार नाही बरं. आणि गुरु सांगतायत, आग्रह करतायत म्हटल्यावर नाईलाजाने आपल्या डोळ्याला धरून गोरक्ष पुढे आले. नाथांनी पाहिलं, भळभळ भळभळ डोळ्यातून रक्त येते, रक्ताची धार लागलेली. अरे गोरखा, काय केलंस? मान खाली घालून गोरक्षनाथ सांगत होते, त्या तिथल्या स्त्रीने मला सांगितलं, तुझ्या गुरुला भिक्षा हवी, तुझ्या गुरुला हा सगळा सागर संगीत स्वयंपाक हवाय, याकरता मी तो द्यायला तयार आहे. श्राद्धाचं जेवण होतं त्यांच्याकरता. मी पुन्हा एकदा गेलो, त्यावेळेला ते संपलं होतं, पण एक अट घातली आणि सांगितलं, या अटीवर मी पुन्हा स्वयंपाक सिद्ध करायला तयार आहे. म्हणे, मला तुझ्या गुरुजींच्या करता मी स्वयंपाक सिद्ध करेन, पण मला उजवा डोळा काढून देशील? तुमच्या करता हा उजवा डोळा काढून दिला. मत्स्येंद्रनाथांना असं आनंदाचं भरतं आलेलं होतं की हाच शिष्य. पण म्हणाले, आणखीन जरा एक मात्रेचा उगाळ करूया. म्हणाले, गोरखा, त्या स्त्रीला या स्वयंपाकाच्या बदल्यामध्ये तुझा उजवा डोळा काढून दिलास, मग काय रे, हा तुझा इथे गुरु उभा आहे, तुला आत्मज्ञान हवंय असं म्हणतोस कायम, मला तू गुरु मानतोस, तर माझ्या करता हा उरलेला डावा डोळा काढून देतोस का? गुरुजी असं काय म्हणताय हो? तुम्ही पंचप्राण काढून मागितलेत तरी या हातात काढून देईन तुम्हाला. म्हटल्या बरोबर डाव्या हातात डावा हात पुन्हा डाव्या डोळ्यात घातला, ते बुबुळ काढलं आणि गुरुजींच्या पायावर वाहिलं. गुरुजी घ्या. दोन्ही डोळ्यातून रक्त येतंय. तत्काळ गुरुजींनी त्यांना जवळ केलं आणि म्हणाले, आज तू परीक्षेत पास झालास, उत्तीर्ण झालास. आपल्या अमृतकराने दोन्ही डोळ्यावरून हात फिरवला आणि ती दृष्टी आली. पण मंडळी, नुसती दृष्टी आली नव्हे, बाहेरचं दृश्य जगत तर त्यांना दिसलंच, पण वर्णन असं केलेलं आहे की सद्गुरु कृपा दृष्टी करी उलटी. आजपर्यंत सद्गुरूंची कृपा ज्याच्यावर नव्हती, त्या गोरक्षनाथांवर नव्हती, तोपर्यंत त्यांना बाहेरचं दिसत होतं. पण आजपर्यंत ज्या ज्ञानाकरता ते तळमळत होते, त्या सद्गुरूंकरता कायम सद्गुरूंच्याकडे आग्रह करत होते, मला ज्ञान पाहिजे, मला ज्ञान पाहिजे. पण सद्गुरूंनी परीक्षा पाहिल्यानंतर आता त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले ते बाहेरच्या दृष्टी बरोबरच आतलीही दृष्टी मिळवली. आतला जो आत्माराम तुमच्या आमच्यातला स्थित आहे ना, ती पाहण्याची दृष्टी त्यांनी मिळवली. त्याला आत्मज्ञान तत्क्षणी करवून दिलं नाथांनी. आणि गोरक्षनाथ म्हणाले, धन्य तू माझा शिष्य म्हणून आज तू पहिल्यांदा तुला मी मिरवू इच्छितो. गोरक्षही धन्य झाले, मत्स्येंद्रही धन्य झाले. मला सांगा, संत कृपा करतात ती यापेक्षा वेगळी काय करतात हो? आपण हा सगळा नाथ संप्रदायाचा इतिहास पाहतो. आजपर्यंत अगदी स्वामी स्वरूपानंदांच्या पर्यंत किंवा त्यांचेही पुढचे आज अधिकारी उत्तराधिकारी आपल्याला दिसतात. हे सगळे आपल्याला आज सुद्धा तैसे मज येती सांभाळीत अशा प्रकारे संत आपल्याला कृपा करायला प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक वर्षी, प्रत्येक घटनेला येत असतात. पण हे सगळे कशामुळे येतात हो? तर आज आपण जो प्रसंग पाहिला, मत्स्येंद्रनाथांनी जी परंपरा सुरू केली आत्मज्ञानाची, की शिष्याची परीक्षा पाहून त्याला सगळं आपलं ज्ञान देऊन टाकावं, सोपवून टाकावं, त्याकरता ही नाळ तिथपर्यंत जाते नाथ संप्रदायाची. मग त्याच संप्रदायामध्ये पुढे निवृत्तीनाथ आले, ज्ञाननाथ आले आणि ही परंपरा आजपर्यंत आपल्या पुढे आणून ठेवण्यामध्ये हाती गोपाळ पाहण्याच्या साठी ज्यांची कृपा कारणीभूत आहे त्यांना संत असं म्हणतात, त्यांना सद्गुरू असं म्हणतात, त्यांना सत्पुरुष असं म्हणतात. आणि म्हणून संत कृपा करत असतील तर ते आपल्याला विलक्षण दृष्टी देतात. आपल्या जवळ अत्यंत निकट आपल्या आतमध्ये स्थित असलेल्या गोपाळालाच बघण्याची, कशा प्रकारे बघण्याची कृपा करतात संत. हाती दिधला गोपाळ संत केवडे कृपाळ, संत केवडे कृपाळ. हातामध्ये गोपाळ आणून ठेवतात संत, पायी ठेविता कपाळ, केला सद्रूप सुकाळ. आपल्याला भगवंत हातामध्ये आणून ठेवतात आणि फारच अधिकारी आपण झालो तर आपल्याला भगवत स्वरूप बनवतात.
लोह परिसाची न साहे उपमा. म्हणतात आपणासारखे करीती तात्काळ, सद्रूप आपल्याला करतात, चिद्रूप करतात, तद्रूप करतात आपल्याला हो संत, सत्पुरुष, सद्गुरू. आणि म्हणून आपलं काम फक्त एवढंच राहतं, बाकी कृपा ते सगळे करायला बसलेले आहेत. पण आपण अनन्य भावाने त्यांनी करून ठेवलेल्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा आणि त्यांना शरणागत असायचं कायम. सगळ्या संतांना आपल्या भाग्याने जर आपल्याला सद्गुरू मिळालेले असतील तर त्या सद्गुरूंना, पण अशा अनन्य भावाने पायी ठेविता कपाळ असं जर केलं तर आपल्याला ते भगवत स्वरूप तद्रूप बनवायचं विसरत नाही, ते नक्की बनवतात. आणि म्हणूनच केशव स्वामी मूळ पद्यामध्ये सांगतात की त्रिभुवनाचं जर जे काही सार असेल ते या संतांच्या कृपेमध्ये आहे, संतांच्या सहवासामध्ये आहे. केशव स्वामी त्रिभुवन सार, पूर्ण प्रकाश साचार, साचार केवढे कृपाळ संत, केवढे कृपाळ संत, केवढे कृपाळ, केवढे कृपाळ, केवढे कृपाळ.